हॅलो फ्रेंड्स, कोणत्याही प्रवासाला गेल्यानंतर फूड नंतर महत्त्वाचा पॉइंट असतो तो म्हणजे स्टे कुठे केला. तर आम्ही एकदम प्रायव्हेट बीचवाल्या रिसॉर्टवर हॉटेलवर स्टे केलेला आहे. हा आहे त्याचा एक व्ह्यू आणि विंडो व्ह्यूही मी घेतलेला आहे. जास्त टाइम वेस्ट न करता व्हिडिओ स्टार्ट करते. सो गाईज, हे आपलं हॉटेल आहे, तुम्ही पाहू शकता मागे, आणि एक्झॅक्ट हॉटेलच्या समोर बीच आहे. तर तुम्ही नक्की येथे येऊन स्टे करू शकता, एन्जॉय करू शकता. बाल्कनीतून विंडोमधून डायरेक्ट व्ह्यू दिसतोय तो फक्त बीचचा. आणि रेट्स पण मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओच्या एंडिंगला. रेट्स पण एवढे जास्त नाही आहेत, कारण हे नवीन बांधलेलं आहे सध्या त्यांनी, सो जास्त रेट्स नाही ठेवलेले त्यांनी. आणि मेन म्हणजे इथे नारळाच्या झाडांचा व्ह्यू दिसतो मस्त. पार्किंगला स्पेशियस जागा आहे. आणि वरती 3 रूम आहेत, वरती फ्लोअरवर, तिथून मस्त व्ह्यू दिसतो. आणि तुम्ही खालच्या जरी वरच्या अवेलेबल नसल्यास रूम घेतला 3 पैकी कोणती, तर तिथून वरती जाऊन पण तुम्ही बघू शकतात बीचचा वगैरे व्ह्यू आणि बाकी सगळ्या गोष्टी. सो आणि फूड लगेच इथं खाली किचन आहे आणि ते व्यवस्थितपणे फूड बनवतात. नॉनव्हेज थाळी, सुरमई वगैरे मासा जे खातात लोक, त्यांच्यासाठी एकदम फेमस थाळी आहे. त्यांनी असं सांगितलं की जे लोक इथे राहायला गेले ते फक्त खाण्यासाठी इथे वापस आलेले आहेत. एवढं टेस्टी आहे. आणि आम्ही काल ते टेस्ट केलेलं आहे, ते एकदम परफेक्ट आणि एकदम छान टेस्ट होती. सो आणि ब्रेकफास्ट देखील तुम्ही इथंच करून जाऊ शकता जेव्हा तुम्ही चेकआउट कराल वगैरे. तर अशा हॉटेलच्या फॅसिलिटीज आहेत. आणि तुम्हाला जर काही इन्क्वायरी करायची असेल वॉटर ॲक्टिव्हिटीबद्दल किंवा इथे कोणते कोणते प्लेस आहेत, तर ते सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतात. आणि हा आहे हॉटेलच्या डोअरमधून म्हणजे बाल्कनीमधून मला जो व्ह्यू भेटतो बीचचा, तो हा आहे. आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं की एवढ्या जवळ म्हणजे असं हॉटेल आणि हे व्ह्यू आलं मला बाल्कनीतून भेटेल. एकदम मस्त नारळाची झाडं वगैरे आणि एकदम छान, इथं खूप छान वाटलं. आणि तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार इतक्या कमी किमतीत आहे हे. अशा रूम्स आहेत इथे आणि इकडनं असं खाली जाण्यासाठी रूट आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा नाईट व्ह्यू मी कॅप्चर केलेला आहे. रात्री अशा पद्धतीने दिसतं हॉटेल. आणि बॅकग्राऊंडला तुम्ही लाटांचा आवाज ऐकू येत असेल तर तेवढा एकदम क्लिअर आवाज ऐकू येतो. आणि एकदम नजरेच्या अंतरावरच आहे बीचचा व्ह्यू. चंद्र खूप छान दिसत होता आणि एकदम मस्त परफेक्ट व्ह्यू होता. जर स्टे करावा बीचच्या ठिकाणी गेल्यानंतर अशाच ठिकाणी करावा, असं म्हणजे असा फील आला की खूप मस्त. तर हे हॉटेल आपलं आणि हा बीच, म्हणजे मोजून किती पावलावर असेल बघा, 100 पावलावर फक्त बीच आहे डायरेक्ट. तर मी जातीये बीचकडे. इथे एक घोडा पण आहे बघा, लाटांचा आवाज कसा येतो एकदम खळखळ खळखळ. तर असं आहे, इतक्याच जवळ आहे हॉटेल. तर घोडे देखील आहेत 1-2. म्हणजे बीच आणि लगेच हॉटेल, हे बस. खूप छान भेटलं हॉटेल, त्यामुळे स्टेचा आणि जर्नीचा खूपच एन्जॉय करता आला. कारण गॅलरीतून व्ह्यू होता सगळं, रात्री पण आणि आत्ता पण. आणि इथे वॉकिंग डिस्टन्सवर आम्ही कधी पण येऊ शकत होतो, तुम्ही पाहू शकता. तर हा आहे विंडो व्ह्यू जो मी कॅप्चर केलेला आहे. एकदम खूप परफेक्ट विंडो व्ह्यू होता हा. आणि असं वाटत होतं की तासनतास बघत राहावं. मस्त मी खेळून आले होते समुद्रातून, तेव्हा मी इथून मग त्याचा व्ह्यू घेत होते. आणि असं वाटत होतं की हे चित्र सगळं डोळ्यात भरून घ्यावं लवकरात लवकर. आणि एकदम हाताच्या अंतरावर बीच आहे याचा खूप आनंद होत होता. हे बघा, अशा रूम्स आहेत इथे. आणि इकडून जाण्यासाठी असा रूट आहे. आणि पार्किंग एकदम स्पेशियस आहे. 4 व्हीलर पार्किंग, 2 व्हीलर. आणि तुम्ही गाडी धुवायची असेल तर तेही धुवू शकता, यांनी धुतलेली आहे. आणि
मेन म्हणजे इथे खाली जे जागा आहे इथे तुम्हाला ते जेवणाची देखील व्यवस्था करून देतात, जर तुम्हाला डिनर करायचं असेल या ठिकाणी किंवा लंच करायचं असेल तर. आणि मला माहिती नव्हतं हे की अशी काही पद्धत आहे, कारण गेल्यानंतर आम्ही टेबल वगैरे नव्हते. पण त्यांना जेव्हा कळलं की हे कपल्स आहेत न्यूली मॅरिड वगैरे समथिंग, तर मग त्यांनी आमच्यासाठी इथे लंचची व्यवस्था केलेली. ते तुम्हाला दिसेलच समोर, हे पहा. तर ते लंचची व्यवस्था करत होते आमच्यासाठी. आम्ही जेव्हा ऑर्डर दिली होती की आम्हाला चेकआउट करायचे पण लंच करून आम्ही करूत, तर मग त्यांनी अशा पद्धतीने तयारी केली होती मस्त आमच्यासाठी. खूप छान वाटलं. आणि हे जे कुत्रे, बापरे, ते रात्रभर आम्ही जेव्हा जेवत वगैरे होतो तेव्हा ते तिथेच बसून होतं, जसं की काय त्याला राखण करण्यासाठीच ठेवलेलं आहे. पण तसं नाही, त्याला मासा खायचा होता त्यामुळे ते बसलेलं होतं, असं आम्हाला नंतर कळलं ओनरकडून. असो, तर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. कमेंट करा तुम्हाला जर याचा ॲड्रेस आणि रेट्स वगैरे सगळं जर हवं असेल तर. मग मी तिथे तुम्हाला नक्की शेअर करेन आणि इन्फॉर्मेशन देईन. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.